गुड मॉर्निंग. तो अभ्यासाच्या अभ्यासक्रमातील 34वा दिवस. यामध्ये आज आपण भाषा विषयाला सुरुवात करतोय. बघा, 34व्या दिवसाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपला मागच्या तासिकेलाच पूर्ण झालेला होता. त्या ठिकाणी 35 आणि 36व्या दिवसामध्ये आपल्याला भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरणाचा अभ्यास दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये जो काही आपला घटक आहे तो आहे काळ व त्याचे प्रकार. आपल्याला काळ आणि काळाचे प्रकार बघायचे. ओके, जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. ओके, लक्ष द्या, आत्ताच सुरू झालंय. बरं, आपल्याला जो काही मुख्य घटक आहे तो आहे काळ आणि त्याचे प्रकार. बघा, मागच्या 6व्या इयत्तेमध्ये आपण काळांचा अभ्यास केलेला आहे बाळांनो. काळाचे प्रकार कोणकोणते आहेत याची पण तुम्हाला माहिती आहे आणि त्याची नावं पण माहिती आहेत. काळाचे प्रकार सांगता येतील का? कोणकोणते काळ आहेत? भविष्यकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ आणि वर्तमान भूतकाळ. काळ. बरोबर आहे की नाही? वर्तमान काळ म्हणजे आपण पहिल्यांदा भूतकाळ, पहिले भूतकाळ, नंतर वर्तमान काळ आणि तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ. ओके, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. बरं, साधारणतः काळ या शब्दाचा अर्थ सांगता येईल का तुम्हाला? काळ म्हणजे काय? काळ या शब्दाचा वरवर अर्थ काय सांगता येईल तुम्हाला? तुम्ही कसा सांगू शकाल काळ म्हणजे? काय काळ म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करा, जमेल तुम्हाला, मला माहिती आहे. सांगा, काय काळ म्हणजे काय? काळ म्हणजे घडून गेलेल्या येणाऱ्या काळ म्हणतात. बर बर, ठीक आहे, चालेल चालेल. घडून गेलेल्या घटना, घडणाऱ्या घटना किंवा भविष्यात घडणाऱ्या घटना. ओके, ललिता बसून घे एका ठिकाणी बेटा. व्हेरी गुड, गुड मॉर्निंग टू यू. स्वागत आहे तुझं. खाली बसून घे एका ठिकाणी व्यवस्थित. बघा, घडून गेलेल्या घटना, घडत असलेल्या घटना, घडणाऱ्या घटना म्हणजेच काळ म्हणजे थोडक्यात वेळ. काळ म्हणजे थोडक्यात काय म्हणायचंय आपल्याला? वेळ. पण वेळ जी आहे ती वेळ आपण या ठिकाणी 3 प्रकारामध्ये मोजणार आहोत. 3 प्रकारामध्ये म्हणजे कशी? तर ज्या घटना घडून गेल्यात ती वेळ, त्याच्यानंतर ज्या घटना सध्या घडत आहेत ती वेळ, आणि ज्या घटना भविष्यात घडणार आहेत म्हणजे या पुढे घडणार आहेत ती वेळ. अशी 3 कालखंडात आपण वेळ विभागतो. त्यालाच थोडक्यात आपल्याला काळ म्हणायचंय. पण या काळाचे स्वतंत्र प्रकार पडतात. बघा, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये 3ही भाषांमध्ये आपल्याला काळ आहे. आता तुम्ही तर सुरुवातीलाच सांगितलं वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, बरोबर आहे. तर त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे पण तुम्हाला कदाचित माहिती असेल. कोण सांगेल? सांगेल कोणी? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. नाही? असू द्या, आपल्याला आता मराठीत शिकणार आहोत आपण, परंतु माहिती असलं पाहिजे. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ आणि फ्युचर टेन्स हे भविष्यकाळ. ओके, तर काळ म्हणजे नेमकं काय? तर एखादी जी क्रिया आहे ती कधी घडली, एखादी क्रियापद आपल्याला अभ्यासलंय, क्रियापद आपण समजून घेतलंय. क्रियापद म्हणजे काय? 1-2 क्रियापदांची नावं सांगा बरं.
कोणकोणती क्रियापद पाहिली आपण? एखादं क्रियापद सांगा. ते कुठे असतं? खाल्ला. हा, खाल्ला, बरोबर. अजून? गोड. हा, खाल्ला. अजून? वाक्याच्या कुठे असतं क्रियापद? पडला. हा, पडला. वाक्याच्या कुठे असतं क्रियापद? आवडलं. शेवट. वाक्याच्या क्रियापद कुठे शेवटी. असतं? शेवटी. शेवटी. आपण क्रियापदाचे प्रकार पण पाहिले. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद. बरोबर आहे की नाही? हा, मग क्रियापदावरून आपल्याला क्रियेचा काळ ओळखायचा आहे. क्रियापदावरून क्रियेचा काळ ओळखायचा आहे. काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. बरोबर? बघा आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय का? हो. हा, ललिता. ललिता हे शब्द वाच बरं. काय काय शब्द आहेत हे? शब्द वाच. माईक चालू कर. माईक चालू कर. अगं तुझा माईक चालू कर. ओके. हा, वाच आता वाच. खातो, नाचला, खायला, झोपले, खाईल, तिला, विकल्या, ठेवल्या. शाबास. बघा, माईक बंद कर आता. माईक बंद कर. हा, ओके. बोलायचं झाल्यानंतर माईक बंद करायचा, म्हणजे इकडे आवाज येत नाही बाकीच्यांना. ओके. बघा, खातो, नाचला, खाल्ला, झोपेल, खाईल, दिला, विकल्या, ठेवल्या. बरोबर? आता बघा, हे सर्व काय आहेत? कोण सांगेल? हे सगळे काय आहेत? क्रियापद. काय आहेत? क्रियापद. आता हे क्रियापद येईल, जी क्रियापद आपण वाचली, खाल्ला, नाचला, झोपला, उठला, पळला, ही जी क्रियापद आहेत, हे क्रियापद येईल असं एक वाक्य त्या ठिकाणी बनवायचं आहे तुम्ही. योगिता, माईक चालू कर. योगिता, हा, एक वाक्य तयार करा आता. खातो, नाचला, खाल्ला हे शब्द आले पाहिजे असं वाक्य तयार कर. मी आंबा खाल्ला. मी आंबा खाल्ला. ओके. मी आंबा खाल्ला. हे क्रियापद कोणतं आलं याच्यामध्ये? खाल्ला. बरोबर. हा, पुढचं दीक्षा. मी रोशनला आंबा दिला. मी रोशनला आंबा दिला. कोणतं क्रियापद आलं याच्यामध्ये? दिला. दीक्षा माईक चालू कर. दीक्षा, एक वाक्य सांग. दीक्षा. मी पुस्तक विकल्या. मी पुस्तक विकले. बरोबर. विकल्या येईल का विकले येईल? विकले. हा, विकले. वाक्याच्या कर्त्यानुसार क्रियापदात बदल करायचा. आलं का लक्षात? जसा कर्ता असेल तसा. हा, मी आंबा खातो. मी आंबा खातो. बरोबर. आणि छान. मी चिंच बाजूला ठेवल्या. संतोष. बघा, एक वाक्य सांगितल्यानंतर इतर मुलांना पण संधी देत जा. हा, पूजा. देवीदास आहे का? हा, पूजा, एक वाक्य सांग तू. मी नाचत होती. ओके. चालेल. त्याच्यानंतर भावना वाक्य सांगायचे. मी वह्या ठेवल्या. छान. बघा, अति सुंदर वाक्य सांगितलं. आता बघा, मग इथं ही काय दिलेली आहे? इथे गुलाबी रंगाने हायलाइट केली. ही सगळी काय आहेत? वाक्यातली काय आहेत? क्रियापद. हा, या क्रियापद. बघा. ऐका, नीट लक्ष द्या.
काळ समजणं अगदी सोपं आहे. तुम्हाला ही क्रिया कधी घडली हे समजतं ना? क्रिया कधी घडली? मी आंबा खाल्ला. कधी घडली ही क्रिया सांगा बरं. आता 3 प्रकार सांगितले मी तुम्हाला. भूतकाळ. भूतकाळ हा म्हणजे मुख्य काळ आधी कळाला पाहिजे. हा त्याचे काही प्रकार आहेत, आपण ते नंतर उद्याच्या तासिकेला बघणार आहोत. तर फक्त मुख्य प्रकार समजून घ्या. मी आंबा खाल्ला, भूतकाळ. ओके. हा आता बऱ्याच जणांनी इथं प्रश्न, हा बघा आता इथं एक शब्द आहे. कोणता शब्द आहे हा बघा? झोपेल. झोपेल. हा झोपेल. हा मी दुपारी झोपेल असं वाक्य आहे. समजा मी दुपारी झोपेल. झोपणार नाही, शाळा आहे मला. मी नंतर झोपेल. हा मी झोपणार नाही दुपारी, खरोखर शाळा आहे. हा पण उदाहरणार्थ घेतलंय आपण बघा. मी नंतर झोपेल किंवा मी दुपारी झोपेल, ह्या वाक्यातला काळ कोणता आहे मग आता सांगा? वर्तमान काळ. मी दुपारी झोपेल. भविष्यकाळ. भविष्यकाळ येईल. भविष्य. कारण ती घटना, झोपण्याची जी क्रिया आहे ती येणार आहे ना, बरोबर आहे की नाही? पुढे आहे, काही कालांतराने घडणार आहे अजून, म्हणून तो भविष्यकाळ आहे. लक्षात घ्या. हा मग भूतकाळ समजलं? काय वाक्य सांगितलं भूतकाळाचं आपण? मी आंबा खाल्ला. आंबा खाल्ला. भूतकाळ. मी दुपारी झोपेल. भविष्यकाळ. आता तिसरा प्रकार राहिला आपला वर्तमान काळ. बघा, मी पुस्तक वाचतो. वर्तमान काळ. मी झाडू मारतो. वर्तमान काळ. वर्तमान काळच आहे. म्हणजे इथं काळ समजून कशावर घ्यायचं आहे? क्रियापदाकडे लक्ष द्यायचं. कुणाकडं? क्रियापद. त्याला क्रियापद ओळखता आलं वाक्यातलं कोणत्या काळात आहे ते क्रियापद, क्रिया कोणती दर्शवतंय. उदाहरणार्थ बघा, त्या क्रियापदावरून काळ ओळखायचा. मी गहू विकला. वाक्य काय आहे? मी गहू विकला. हा मी गहू विकला. कोणता काळ येईल रे? भूतकाळ. हा कशावरून ओळखला तुम्ही हा काळ? सांगा मला. तुम्ही काळ कशावरून ओळखायचा? विकला. अरे विकला आहे, पण विकला काय आहे वाक्यातलं? क्रियापद. हा वाक्यातला जो काळ आहे तो क्रियापदावरून ओळखायचा. ध्यानात ठेवा, हे विसरू नका कधी. वाक्यातला काळ हा नेहमी क्रियापदावरून ओळखायचा असतो. क्रियापद बघायचं, बरोबर? मी दररोज दात घासतो. कोणता काळ आहे? मी दररोज दात घासतो. कोणता काळ आहे? भूतकाळ. भूतकाळ आहे का हा? वर्तमान. दररोजची क्रिया आहे ही. भविष्यकाळ. भविष्यकाळ नाही. भविष्यकाळ म्हणजे तू भविष्यात दात घासणार आहे का? आज नाही घासत असा अर्थ का? वर्तमान काळ. हा वर्तमान काळ. इथे एक शब्द आलाय बघा, दररोज आणि घासतो. हे शब्द आपल्याला महत्वाचं सुचवतं की हा वर्तमान काळच आहे. हा बरोबर. बघा, महेंद्र नियमित अभ्यास करतो.
काय वाक्य आहे? महेंद्र नियमित अभ्यास करतो. कोणता काळ आहे? वर्तमान काळ. कोणता आहे? वर्तमान काळ. नियमित काळ. नियमित क्रिया या ठिकाणी दाखवलेली आहे, लक्षात घ्या. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ असे काळाचे 3 प्रकार आहेत. कोणताही काळ हा वाक्याच्या क्रियापदावरून ओळखतात. 2 वाक्य ध्यानात ठेवायचे. कोण सांगेल हे 2 वाक्य मला? 2 वाक्य मी सांगितले तसे कोण सांगून दाखवेल? वाक्यातला काळ क्रियापदावरून ओळखतात. कोणत्याही वाक्याचा काळ क्रियापदाच्या क्रियेवरून ओळखतात. हे पहिलं वाक्य महत्वाचं आहे. आणि हा बरं, हे वाक्य सांगा पहिले. चला, वाक्याचा काळ क्रियापदावरून ओळखतात. जसंच्या तसं सांगा तुम्ही. वाक्याचा काळ काळ क्रियापद. वाक्याचा काळ क्रियापदावरून ओळखला जातो. बरोबर. म्हणजे तुम्ही काय बघायचं आता इथून पुढं? क्रियापद बघायचं. काय क्रियापद? शेवटी असतं वाक्याच्या साधारण. क्रियापद. हा, मग क्रियापद बघितलं ना क्रियापद. तुम्हाला काळाचा क्रियापद प्रकार कळून जाईल. हा, काळाचे 3 प्रकार आहेत. मुख्य किती प्रकार आहेत? 3 प्रकार. पहिला प्रकार भूतकाळ, भूतकाळ. दुसरा प्रकार वर्तमान काळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. ओके ओके. भविष्यकाळ. आता उद्याच्या तासिकेला आपण काळाचे उपप्रकार अभ्यासणार आहोत. त्यासाठी तुम्ही मराठीचं पान क्रमांक 90 काढायचंय. 6वीचे बरं का पुस्तकं. 6वीचे पुस्तकं तुमच्याकडून जमा केलेले नाहीत आपण. काढले. तुमच्याकडे ती पुस्तकं असलीच पाहिजे, हरवायची नाहीये. तुम्ही ज्या वेळेस शाळेत याल तेव्हा ती जमा करायची आहेत. 6वीचं पान क्रमांक जे काही 90 आहे ह्याच्यावर काळाचे उपप्रकार दिलेले आहेत. ओके, यांचा चांगला अभ्यास करून ठेवायचा. आणि हे खालच्या तक्त्यासह पान क्रमांक 90 तुम्ही अगदी व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. ओके, उद्याच्या तासाला आपण मराठीच्या काळांच्या उपप्रकारांची माहिती मिळवू. चला मग आता आपल्याला पुढचा विषय आपल्याला बघायचा आहे इंग्लिश. ऍक्टिव्हिटी 34. बघा, इथे एक न्यूज दिलेली आहे. बघा, दिसते का आता? हा, मी न्यूज वाचतोय, तुम्ही लक्ष द्यायचंय आणि ही न्यूज कशाविषयी आहे, विषय कोणता आहे तो सांगायचा आहे मला. हा, ऐका नीट त्याच्यासाठी. करू स्टार्ट? व्हेरी गुड. देर इज अ मोर दॅन वन ब्युटिफुल प्लेस टू विजिट ऑल ओव्हर द वर्ल्ड. Many people prefer to visit beautiful places as well as strange places to visit. So, today we are going to tell you about the largest desert in the world. The desert exists in China and is also known as the Sea of the Death. This desert is as beautiful as it looks. But going here is no less than a threat. The desert
exists in the northwest border of China's Xinjiang province. It slips out of place every year. This desert is the second largest desert in the world. Going to this desert is no less than a dangerous adventure. 3 ice spread over 37 square kilometers. 85% of desert shifts from its place every year. In the world's largest desert, oil company workers have planted trees on both sides of the 436-kilometer highway in 50 years. This has led to greenery here. The project was commissioned in 2002. The aim was to bring greenery. People here believe that anyone who goes to this desert never comes back. It has become a tourist destination due to tree plantation along the highway. Okay. Now see, here is a tourist destination is given. The world's largest desert. What is meant by desert? Desert म्हणजे काय रे? DESERT. Desert means वाळवंट. काय? वाळवंट. वर्ल्ड्स सेकंड लार्जेस्ट डेझर्ट. जगातलं दुसरं मोठं वाळवंट चीन मध्ये आहे, त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. वर्ल्ड्स सेकंड लार्जेस्ट डेझर्ट. तुम्हाला जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट कोणतं आहे माहिती आहे का? त्याचं नाव जगातील आठवत असेल तुम्हाला नाव बघा. नाही आठवलं तर मी सांगणारच आहे. वर्ल्ड्स लार्जेस्ट डेझर्ट सहारा वाळवंट जगातील, बरं का. माहिती आहे का? नाव ऐकलं होतं का? नाही. नाही. बरं ठीक आहे, तर मग ऐकून घ्या. वर्गात आपण शिकवताना सांगितलं होतं जगात एकूण किती खंड आहेत, मोठं वाळवंट कोणतं, याची पण माहिती मिळवलेली आहे दीक्षा. बऱ्याच वेळा नेमकं आपण शिकवायच्या दिवशी गैरहजर असतो, बऱ्याच वेळा त्या दिवशी ते माहिती नसतं, आपण पुन्हा वाचत नाही ते, हा त्याचा दुष्परिणाम होतो. मला मी खंडांची पण नावं सांगितली होती, आठवतात का? कोणकोणते खंड आहेत? जगात खंड 7 आहेत. 7 आहेत. शाबास. कोणते? हा ठीक आहे. बघा आशिया. ओके. हा तुम्ही ती माहिती करून घ्या. मला तुम्हाला बघा इथे विचारायची नाहीये, तुम्ही फक्त ती माहिती करून घ्या. विसरू नका फक्त. आणि सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. हिअर इन धिस न्यूज, इथे एक वर्तमानपत्रातली बातमी दिलेली आहे. अँड इथं जे काही चीन मधलं असणारं सेकंड लार्जेस्ट जे जगातलं दुसरं मोठं वाळवंट जे आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि ते जगातलं मृत्यूचं वाळवंट म्हणतात त्याला, म्हणजे तिथं गेलेला माणूस परत येत नाही असं समजलं जातं. धिस डेझर्ट इज फेमस ॲज द सी ऑफ डेथ. सी ऑफ डेथ. म्हणजे हे जे काही वाळवंट आहे ते अतिशय भयानक आहे आणि जगातलं हे दुसरं मोठं वाळवंट आहे. आता बघा, अजून जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत
की ज्या टुरिस्ट प्लेस म्हणून ओळखल्या जातात. बघा इथं वेगवेगळ्या टुरिस्ट प्लेसची माहिती दिलेली आहे. इजिप्त पिरॅमिड जगातले आश्चर्य आहेत, आहे की नाही. हा, इथं जगातल्या तरंगत्या बागा दाखवल्या आहेत. हा, झुलता झुला म्हणतो त्याला आपण. त्याच्यानंतर बघा इजिप्तमध्ये असणारे वेगवेगळे ठिकाणं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत. इथं पुढे 5 टुरिस्ट प्लेस दाखवले बघा. काराकोरम हिमालया, ॲमेझॉन जगातली ती काही एक मोठी नदी म्हटली जाते. नाईल आहे परंतु ॲमेझॉन सुद्धा तितकीच मोठी आहे. आणि ॲमेझॉनचं जे खोरं आहे, ॲमेझॉनचं जे जंगल आहे, ॲमेझॉन नावाची जी काही नदी आहे तिच्या बाजूचे जे काही जंगल आहे ते जंगल सुद्धा अत्यंत विस्तीर्ण आहे. त्याची माहिती इथे दिलेली आहे. मग जगामध्ये अशा अनेक ठिकाणं आहेत टुरिस्ट प्लेस. त्या टुरिस्ट प्लेसला लोक जगभरातून भेट देत असतात. इथे एक ई कंटेंट दिली आहे बघा तुम्हाला, बघूया ती आपण. Writing's not that easy, but Grammarly can help. This sentence is grammatically correct, but it's wordy and hard. Children, now I will give you a subject. Use your imagination to present a fantastic shop. Flying shop. Hi, I'm Flying Sparrow. You all know me well. I have set up a shop for small birds. I will teach them various kinds of flying styles like freestyle, freehand. We have only one branch. Special offer. Training for one free on one bird. Visit once Green Mango Tree near Green Valley, Konkan Vihar. A super shop of power. Hello, all of you know me. I am the strongest lion of forest. I have opened a shop of superpower to show how we can become powerful using my packs of power tricks. Venue: Lion Garden, Green Forest near Cave of Tiger. Well done. Who will be next? Ganesh Tree Products. Hi, I'm Ganesh the Bandar. You know me very well. I have set up a shop for birds and animals. We have variety of fruits feasts, honey, herbs, nuts, flowers and tasty leaves of your choice. Here you will get fastest service. Visit us at Ganesh Tree Product, Green Valley under a banyan tree, Konkan. Good efforts, children. Now we will conduct another activity and I am sure that you will love to do this activity. For this you have to copy some sentences which have word just and translate them into your mother tongue. Just out of oven. नुकतेच oven मधून काढलेले. My house is just behind my shop. माझे घर माझ्या दुकानाच्या मागेच आहे. I just can't do without carrot. गाजरांशिवाय माझे मुळीच चालत नाही. Just look at the beautiful coral. हे सुंदर प्रवाळ नुसते पहा. I have just come inside. मी नुकतेच आत आले आहे. I had just brought for you. मी नुकतेच तुझ्यासाठी आणले आहे. Good try, children. Now, according to your imagination, write any
या ऍक्टिव्हिटीवर तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. जे काही टुरिस्ट प्लेस आहेत इथं पण बघा काही शॉप दाखवले होते. हा, टुरिस्ट प्लेसच्या ठिकाणी वेगवेगळी शॉप असतात, त्याच्यावर आधारित ही ऍक्टिव्हिटी आहे. हा, एखादं शॉपचं चित्र किंवा एखादं चित्र पाहून तिथे तुम्हाला काही सेंटेन्सेस लिहिता आले पाहिजेत, त्याचं वर्णन करता आलं पाहिजे असं अपेक्षित आहे. त्याचा होमवर्क मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो, नेमकं काय करायचंय. ओके. बघा अतिशय मजेशीर आणि इंटरेस्टिंग भाग आहे बघा आज गणितात. मला बऱ्याच वेळा हा भाग सोडवताना खूप मजा वाटते. ते म्हणजे नफा आणि तोटा आहे की नाही. व्यावहारिक गणित. बऱ्याच वेळा आपण बाजारात गेल्यानंतर अनेक वस्तू खरेदी करत असतो किंवा आपले आईवडील शेतकरी आहेत, बाजारात बऱ्याच वस्तू आपण विकायला पण नेत असतो. कोणकोणत्या वस्तू विकतात तुमचे आईवडील बाजारामध्ये? भाजीपाला असेल, धान्य असेल, वांगे, टमाटे. ओके ओके, वांगे, टमाटे, भाजीपाला बरोबर. ठीक आहे. आता ह्या ज्या काही विक्रीला वस्तू नेतात ह्या आपल्या शेतात निघतात. हे तुमच्या बऱ्यापैकी शेतात निघत असतील, बरोबर आहे की नाही. हा, पण इथे बघा शेतकऱ्याने माल विकल्यानंतर शेतकरी सुद्धा एखाद्या पिकाचा नफा किंवा तोटा ठरवत असतो. म्हणजे कसा ठरवतो तो? आपण आपल्या शेतात पिकवलेला जो माल आहे त्याचा नफा किंवा तोटा कसा ठरवतो? ते पीक घेण्यासाठी आपल्याला किती खर्च आला, बरोबर आहे की नाही. आपल्याला आलेला खर्च आणि ती वस्तू विकल्यानंतर त्याच्यातून आपल्याला किती पैसे मिळाले याच्यावर नफा झाला की तोटा झाला हे समजत असतं. मग अशा बऱ्याच वस्तू असतात बाजारात बघा ना रे. उदाहरणार्थ संतोषने 1500 रुपयांना सायकल घेतलेली होती. किती रुपयांना? 1500 रुपये. बघा उदाहरण एवढ्यात कमीत नाही भेटत, परंतु आपण पकडलं इथे. हा 1500 रुपयांना सायकल घेतली आणि ती सायकल संतोषनी एक वर्षभर वापरून विकली. ती सायकल बघा विकली आहे बरं का, पण आता ती किती रुपयांना विकली हे मी सांगतो. त्याने ती सायकल 1200 रुपयांना विकली. 1500 रुपयांना विकत घेतलेली सायकल संतोषने 1200 रुपयांना विकली. लक्षात घ्या. बर, मला आता इथं दोन किमती मिळाल्या तुम्हाला, 1500 आणि 1200. ह्याच्यातली खरेदी किंमत कोणती आणि विक्री किंमत कोणती सांगा? यातल्या खरेदी किंमत कोणती? खरेदी किंमत 1500 रुपये. विक्री किंमत 1200 रुपये. बरोबर सांगितलं बघा. म्हणजे त्याला नफा झाला 300 रुपये. तोटा झाला 300 रुपये. नफा झाला का तोटा झाला? सांगितलं 300 रुपयाचा तोटा झाला. हा, शाबास. अरे संतोष, 300 रुपये. संतोष तू जर अशी खरेदी विक्री केली तर मग अवघड होऊन जाईल. 1500 ला घेतली आणि ती बाजारात 1200 ला विकून टाकली आणि 300 रुपये नफा होईल का तुला? काय झाला मग? नफा किती झाला असता तुला सांग मला. तुझी जी विक्रीची किंमत आहे ना, ही विक्रीची किंमत तुझी जर खरेदी किमतीपेक्षा कशी असते? जास्त. तर तुला नफा झाला असता. बघा मग असा हा जो काही व्यवहार आहे तो आपल्याला गणितातून शिकायचा आहे बाळांनो. तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्हाला नफा तोटा ह्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. ह्या व्यवहारासाठी शिकायचंय. गणित काय आपण फक्त परीक्षेसाठी नाही शिकत. परीक्षेत उत्तरं लिहायची आहेत आपल्याला.
परीक्षेबरोबरच आपल्याला व्यवहाराचं पण ज्ञान आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला गणित या ठिकाणी शिकायचंय. बघा, समजून घ्या. मग विक्रीची किंमत, कशाची किंमत? विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर फायदा होतो. त्याला काय म्हणतात? नफा. नफा. हा. नफा. हा. महेंद्र वाच बरं. महेंद्र वाच, हे काय आहे? बरं, देवीदास वाच. देवीदास वाच. विक्रीची किंमत खरेदीची किंमतीपेक्षा हा हा, थांब. जास्त असेल तर फायदा होते. होतो. त्याला नफा म्हणतात. हा, छान. बघा, जर विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असली तर फायदा होतो, त्याला नफा म्हणतात. मग नफा काढायचं सूत्र काय समजून घ्या. हे सूत्र तुम्ही चालू वहीमध्ये लिहून घेतलं तरी चालेल. समजतंय का? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, असं सूत्र आहे. हा, मग हे सूत्र काढून, हे सूत्र वापरून आपल्याला नफा काढता आला पाहिजे. तर दुसरं बघा, आता खरेदीच्या देवीदास वाच बरं तू. पुढचं काय वाच? खरेदीच्या किमतीपेक्षा कमी रक्कम विक्रीतून मिळते तेव्हा होणाऱ्या नुकसानाला तोटा म्हणतात. हा, बरोबर. खरेदीच्या किमतीपेक्षा कमी रक्कम विक्रीतून मिळते. म्हणजे जसं आता आपण संतोषचं उदाहरण पाहिलं की नाही, त्याने 1500 रुपयांना घेतलेली सायकल त्याने 1 वर्षानंतर 1200 रुपयांना विकली. म्हणजेच त्याची जी काही खरेदीची किंमत होती ती 1500 होती, परंतु तेव्हा त्याने ती सायकल विक्री केली, त्याला फक्त 1200 रुपये मिळाले. म्हणजे जे काही नुकसान झालंय त्याला तोटा म्हणतात. आलं का लक्षात? म्हणजे संतोषला या व्यवहारात तोटा झाला. मग तोटा कसा काढतात? वाचा. तोटा बरोबर विक्री किंमत. हे सूत्र लिहून ठेवा. सूत्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेतली ना? हा, ठीक आहे. बघा, आता एक उदाहरण दिलंय बघा, समजून घ्या. राम भाऊंनी किती किलोग्रॅम तांदूळ? 500 किलोग्रॅम तांदूळ राम भाऊंनी 500 किलोग्रॅम तांदूळ किती रुपयांना विकत घेतलाय? बघा बरं इथं. 22,000 रुपयांस विकत घेतला. हा, बघा, राम भाऊंनी 500 किलोग्रॅम तांदूळ 22,000 रुपयांना विकत घेतला व प्रति किलोग्रॅम 48 रुपयांनी सर्व तांदूळ विकला, तर त्यांना किती रुपये नफा झाला? सोपं असतंय बघा. फक्त उदाहरण तुम्ही आहे ना नीट वाचायचं आणि समजून घ्यायचं. 500 किलोग्रॅम तांदूळ 22,000 रुपयांना विकत घेतला, आहे की नाही? आणि हा 500 किलोग्रॅमचा जो तांदूळ आहे त्यांनी किती रुपयाला विकला? 48 रुपये प्रति किलोग्रॅम. म्हणजे 1 किलो तांदूळ 48 रुपयांना विकला, तर त्यांना किती रुपये नफा झाला? इथं सरळ दिलंय नफा किती झालाय, म्हणजे या व्यवहारात त्यांना नफाच झालाय.
जर तुम्हाला असं विचारलं की ह्या व्यवहारात नफा झाला की तोटा, मग काय करायचं? नफा झाला की तोटा असं विचारल्यानंतर खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे हा विचार करायचा. हा, इथं तुम्हाला नफा किती झाला हे विचारलं म्हटल्यावर नफाच झाला या व्यवहारात, तोटा नाही. बघा 500 किलोग्रॅम तांदळाची खरेदी किंमत किती आहे इथं? जशी संतोषची सायकलची खरेदी किंमत 1500 होती, तशी इथं रामभाऊंची खरेदी किंमत किती आहे? 22,000. 22,000. मग आता इथं बघा 500 किलोग्रॅम तांदूळ विकले त्यांनी. हे तांदूळ काय केले? सर्वच्या सर्व तांदूळ विकले की नाही त्यांनी? विकले. मग बघा हो. 500 किलोग्रॅम तांदळाची विक्रीची किंमत किती आहे? आता इथं एकावरून 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत 48 रुपये दिली आहे. आपण मागच्याच तासाला पाहिलं दशमान पद्धतीत एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करतात की नाही? मग 1 किलो तांदळाची किंमत 48 रुपये दिलेली आहे, तर त्यावरून 500 किलोग्रॅम तांदळाची काढायची आहे, म्हणजे 500 गुणिले 48 हा गुणाकार तुम्ही मागे करायचा. बरोबर येतं उत्तर 24,000 रुपये. किती उत्तर आलं? 24,000. 24,000 रुपये. गुणाकार 24,000 रुपये येणार आहे. 500 गुणिले 48. मग आता इथं बघा विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे. विक्रीची किंमत काय इथं? खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे म्हणून नफा झाला. म्हणजे बघा त्यांनी जो काही तांदूळ विकत घेतला होता सुरुवातीला तो 22,000 रुपयांचा होता आणि त्यांनी 48 रुपये प्रति किलोने विकल्यानंतर त्यांना 24,000 रुपये मिळाले. म्हणजेच इथं नफा काढायचा आपलं वरतीच आपण सूत्र बघितलंय. काय नफ्याचं सूत्र? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ते सूत्र खाली वापरलंय बघा इथं. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर मग 24,000 वजा 22,000 शिल्लक राहिले 2,000 रुपये वजा बाकी करून या व्यवहारात रामभाऊंना 2,000 रुपये नफा झाला. समजलं? आता इथं खाली 3 उदाहरणं दिलेले आहेत. हे 3 उदाहरणं मी तुम्हाला सोडवायला देणार आहे. समजतंय? ही 3 उदाहरणं तुम्ही सोडवायचे. मराठीचं पान क्रमांक 90 काळाचे जे काही प्रकार आहे हे सगळे लिहून काढा वहीमध्ये आणि खालचा तक्ता पूर्ण करा. वरचे उदाहरणं समजून मी उद्या पुन्हा उपप्रकारांचा या ठिकाणी अभ्यास व्यवस्थित घेईल उद्याच्या तासाला. ओके.